आता पाहूया टॉप 9 पावसाच्या बातम्या। नांदेडमध्ये माहूर तालुक्यामधल्या वज्रा शेख फरीद धबधब्यावर अचानक आलेल्या पावसामुळे पर्यटक अडकले। मानवी साखळी करून सुटका, थराराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। सतत कोसळणाऱ्या पावसामुळे रत्नागिरीमध्ये भात शेतीचं मोठं नुकसान। जिल्ह्यामध्ये जवळपास 4000हून अधिक शेतकऱ्यांचं 772 हेक्टरवरील भात पिकांचं नुकसान, 65 लाखांहून अधिकचं नुकसान। कृषी विभागाकडून पंचनामे सुरू। जालन्याच्या बदनापूरमध्ये दाभाडी चिखलीमध्ये अवकाळी पावसाची हजेरी, कापूस पिकासह शेतातील मक्याचं मोठं नुकसान। यवतमाळमध्ये सततच्या पावसामुळे कपाशी पिकाचं नुकसान, कपाशीला बोंडे न आल्यानं संतप्त शेतकऱ्यानं संपूर्ण पिकावर ट्रॅक्टर फिरवला। सरकारनं सरसकट कर्जमाफी करून हेक्टरी 50,000 रुपये मदत देण्याची मागणी। चंद्रपूरमध्ये सततच्या पावसामुळे सोयाबीन पिकांचं नुकसान, शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात। कोरपनातील कढोली इथल्या संतप्त शेतकऱ्यांना 6 एकरवरील पीक पेटवून दिलं। अकोल्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थट्टा करणारी रक्कम जमा झाल्याचं प्रकरण। अकोट तालुक्यामधल्या दिनोडामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 3, 8, 13 आणि 21 रुपये अशी थट्टा करणारी रक्कम जमा झाली। आज केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार। शासनानं शेतकऱ्यांसाठी दिलेला मदत निधी बँक खात्यावर न टाकणाऱ्यांवर कारवाई करणार। राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांचा इशारा। धुळ्यामधील एका कार्यक्रमात बोलताना रावल यांचा इशारा। अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा कायम, पुढील काही दिवस पाऊस पडण्याचे हवामान विभागाचे संकेत। कोकण, मध्य महाराष्ट्र, गुजरात, गोव्यामध्ये पावसाचा अलर्ट। सोलापूर, बीड, लातूर जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट। रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये ऊन पावसाचा खेळ, अनियमित हवामानामुळे आंबा बागायतदारांची चिंता वाढली।